ओम शांती. ओम शांती. आज दिनांक 30 एप्रिल 2021 शुक्रवार. परमपिता परमात्मा शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, तुम्ही बाबांद्वारे सन्मुख शिकत आहात. तुम्हाला सतयुगाच्या बादशाहीच्या लायक बनण्यासाठी पावन जरूर बनायचे आहे. प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या कर्तव्याला तुम्ही मुलेच जाणतात? बाबांच्या कोणत्या कर्तव्याला तुम्ही मुलेच जाणतात? उत्तर आहे, तुम्ही जाणतात की आपले बाबा पिता पण आहेत, शिक्षक आहेत आणि सद्गुरू पण आहेत. बाबा कल्पाच्या संगमयुगावर येतात. जुन्या दुनियेला नवीन बनवण्यासाठी, एक आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी. बाबा आता आम्हा मुलांना मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत. हे कर्तव्य आम्हा मुलांशिवाय दुसरे कोणी जाणत नाही. गीत आहे, भोलानाथपेक्षा निराळे. ओम शांती. ओम शांतीचा अर्थ तर मुलांना सारखा समजावला गेला आहे. ओम म्हणजे मी आत्मा आहे आणि माझे हे शरीर आहे. शरीर पण म्हणू शकते की माझी ही आत्मा आहे. जसे शिवबाबा म्हणतात, तू माझा आहे, तर मुले म्हणतात, बाबा तुम्ही आमचे आहात. तसेच आत्मा पण म्हणते, माझे शरीर. शरीर म्हणेल, माझी आत्मा. आता आत्मा जाणते, मी अविनाशी आहे. आत्म्याशिवाय शरीर काही करू शकत नाही. शरीर तर आहे. म्हणतात, माझ्या आत्म्याला त्रास देऊ नका. माझी आत्मा पाप आत्मा आहे व माझी आत्मा पुण्य आत्मा आहे. तुम्ही जाणतात, माझी आत्मा सतयुगात पुण्य आत्मा होती. आत्मा स्वतः पण म्हणेल, मी सतयुगात सतोप्रधान अथवा खरे सोने होती. सोने नाही, हे एक उदाहरण दिले जाते. आपली आत्मा पवित्र होती, सोन्याच्या युगामध्ये होती. आता तर म्हणतात अपवित्र आहे. दुनिया हे जाणत नाही. तुम्हाला तर श्रीमत मिळते. तुम्ही आता जाणतात, आपली आत्मा सतोप्रधान होती, आता तमोप्रधान बनली आहे. प्रत्येक गोष्ट अशी होते. बाल, युवा, वृद्ध, प्रत्येक गोष्ट नव्यापासून जुनी जरूर होते. दुनिया पण पहिले सोन्याच्या युगामध्ये होती. आता परत तमोप्रधान लोह युगामध्ये आली आहे. तेव्हाच दुःखी झाली आहे. बाबा म्हणाले, सतोप्रधान म्हणजे सुधारलेली आणि तमोप्रधान म्हणजे बिघडलेली. गीतेमध्येही म्हणतात, बिघडीला बनवणारा. जुनी दुनिया बिघडलेली आहे, कारण रावण राज्य आहे आणि सर्व पतित आहेत. सतयुगात सर्व पावन होते. त्याला नवीन निर्विकारी दुनिया म्हटले जाते. ही जुनी विकारी दुनिया आहे. आता कलियुग लोहयुग आहे. या सर्व गोष्टी काही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाहीत. भगवान येऊन शिकवतात आणि राजयोग शिकवतात. गीतेत लिहिले आहे, भगवान वाच, श्रीमद भगवद्गीता. श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ, उच्च ते उच्च भगवान आहेत. त्यांचे नाव अचूक शिव आहे. रुद्र जयंती किंवा रुद्ररात्री कधी ऐकले नसेल. शिवरात्री म्हणतात. शिव तर निराकार आहेत. आता
निराकाराची रात्री व जयंती कशी साजरी केली पाहिजे. कृष्णाची जयंती तर ठीक आहे, अमक्याचा मुलगा आहे त्याची तिथी तारीख दाखवतात. शिवासाठी तर कोणी जाणत नाही की कधी जन्माला आले, हे तर जाणले पाहिजे ना. बाबा म्हणाले, आता तुम्हाला समजले आहे की श्रीकृष्णाने सतयुग इत्यादीमध्ये कसा जन्म घेतला. तुम्ही म्हणाल त्यांना तर 5000 वर्षे झाली. ते पण म्हणतात ख्रिस्ताच्या 3000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. इस्लामींच्या आधी चंद्रवंशी आणि त्यांच्या आधी सूर्यवंशी होते. शास्त्रात सतयुग लाखो वर्षाचे दिले गेले आहे. गीता आहे मुख्य. गीताद्वारेच देवी देवता धर्म स्थापन झाला आहे. तो सतयुग त्रेतापर्यंत चालला. अर्थात गीताशास्त्राद्वारे आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना परमपिता परमात्म्याने केली. परत अर्धा कल्पना कोणते ग्रंथ झाले ना कोणते धर्मस्थापक झाले. बाबांनी येऊन ब्राह्मणांना देवता क्षत्रिय बनवले. म्हणजे बाबा 3 धर्म स्थापन करतात. हा आहे गुप्त धर्म. याचे आयुष्य थोडे राहते. तर सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता भगवंताने गायली आहे. बाबा पुनर्जन्मात येत नाहीत. जन्म आहे, परंतु बाबा म्हणतात मी गर्भजेलमध्ये येत नाही, माझे पालन होत नाही. सतयुगात जी मुले होतात ती गर्भमहलात राहतात. रावण राज्यात गर्भजेलमध्ये यावे लागते. पाप जेलमध्ये भोगले जातात. गर्भात म्हणतात आम्ही पाप करणार नाही, परंतु ही आहेच पापात्मांची दुनिया. बाहेर आल्यावर परत पाप करायला लागतात. तिथले तिथे राहिले. इथे पण खूप प्रतिज्ञा करतात आम्ही पाप करणार नाही. एक दोघांवर कामकट्यार चालवणार नाही, कारण हा विकार आदी मध्य अंत दुःख देतो. सतयुगात विष नाही, तर मनुष्य आदी मध्य अंत 21 जन्म दुःख भोगत नाही. कारण रामराज्य आहे, त्याची स्थापना बाबा आता परत करत आहेत. संगम युगावरच स्थापना होईल. जे पण धर्म स्थापन करायला येतात त्यांना कोणतेही पाप करायचे नाही. अर्धा वेळ आहे पुण्य आत्मा, परत अर्ध्या वेळानंतर पाप आत्मा बनतात. बाबा म्हणाले तुम्ही सतयुग त्रेतामध्ये पुण्य आत्मा असतात, परत पाप आत्मा बनतात. सतोप्रधान आत्मा जेव्हा वरून येते तर तिला शिक्षा होऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताची आत्मा धर्म स्थापन करण्यासाठी आली. त्यांना कोणती शिक्षा मिळू शकत नाही. म्हणतात येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले गेले, परंतु त्यांच्या आत्म्याने कोणते विकर्म इत्यादी केले नाहीत. ते ज्यांच्या शरीरात प्रवेश करतात त्यांना दुःख होते, ते सहन करतात. जसे यांच्यात बाबा येतात, ते तर आहेच सतोप्रधान. कोणतेही दुःख त्रास यांच्या आत्म्याला होतो, शिवबाबांना होत नाही. ते तर सदैव सुखशांतीत राहतात, सदैव सतोप्रधान आहेत. परंतु येतात तर या जुन्या शरीरातना. तसेच येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने ज्याच्यात प्रवेश केला त्या शरीराला दुःख होऊ शकते. येशू ख्रिस्ताची आत्मा दुःख भोगू शकत नाही, कारण सतो रजोतमोमध्ये येते. नवीन नवीन आत्मे येतात ना, त्यांना पहिले जरूर सुख भोगावे लागेल, दुःख भोगू शकत नाही. कायदा सांगत नाही. यांच्यात बाबा आहेत.
कोणताही त्रास यांना म्हणजेच ब्रह्माला होतो, ना की शिवबाबांना. परंतु या गोष्टी तुम्ही जाणतात, दुसऱ्या कोणाला माहीत नाही. हे सर्व रहस्य बाबा बसून आता समजावतात. या सहज राजयोगानेच स्थापना झाली होती. नंतर भक्ती मार्गात याच गोष्टी गायल्या जातात. या संगमयुगावर जे काही होते ते गायले जाते. भक्तिमार्ग सुरू होतो तशी परत शिवबाबांची पूजा होते. पहिले पहिले भक्ती कोण करतात? तेच लक्ष्मीनारायण जेव्हा राज्य करत होते तेव्हा पूज्य होते. परत वाममार्गात येतात तर परत पूज्यपासून पुजारी बनतात. बाबा समजवतात, तुम्हा मुलांना पहिले पहिले बुद्धीत यायला पाहिजे की निराकार परमात्मा यांच्याद्वारे आम्हाला शिकवतात. असे अजून कोणतेही ठिकाण दुनियेत असू शकत नाही जिथे असे समजवतात. बाबाच येऊन भारताला परत स्वर्गाचा वारसा देतात. त्रिमूर्तीच्या खाली लिहिले आहे, विश्वाचे दैवी स्वराज्य तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शिवबाबा येऊन तुम्हा मुलांना स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देत आहेत, लायक बनवत आहेत. तुम्ही जाणतात, बाबा आम्हाला लायक बनवत आहेत. आम्ही पतित होतो, पावन बनून जाऊ परत. हे शरीर राहणार नाही. रावणाद्वारे आपण पतित बनलो आहे. परत परमपिता परमात्मा पावन बनवून पावन दुनियेचे मालक बनवतात. तोच ज्ञानाचा सागर पतित पावन आहे. हे निराकार बाबा आम्हाला शिकवत आहेत. सर्व तर एकत्र शिकू शकत नाहीत. समोर तुम्ही थोडे बसले आहात. बाकी सर्व मुले जाणतात, आता शिवबाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये बसून सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान सांगत असतील. ती मुरली लिहून येईल आणि दुसऱ्या सत्संगात असे थोडेच समजतील. आजकाल टेप मशीन पण निघाली आहे. यामुळे भरून पाठवतात. ते म्हणतील, अमुक नावाचा गुरु सांगत आहे. बुद्धीत मनुष्यच राहतो. इथे तर ही गोष्ट नाही. हे तर निराकार बाबा ज्ञानी आहेत. मनुष्याला ज्ञानी म्हटले जात नाही. गातात, ईश्वर ज्ञानसंपन्न, शांतीसंपन्न, आशीर्वाद संपन्न आहेत. तर त्यांचा वारसा पण पाहिजे ना. त्यांच्यात जे गुण आहेत ते मुलांना मिळाले पाहिजे ना. आता मिळत आहेत. गुणांना धारण करून आम्ही असे लक्ष्मीनारायण बनत आहोत. सर्व तर राजा राणी बनणार नाहीत. गायले जाते राजा राणी आणि वजीर. तिथे सतयुगात वजीर पण नसतो. महाराजा महाराणीमध्ये शक्ती असते. जेव्हा विकारी बनतात तेव्हा वजीर इत्यादी असतात. सुरुवातीला मंत्री इत्यादी पण नव्हते. तिथे तर एक राजा राणीचे राज्य चालते. त्यांना वजीरची काय गरज, सल्ल्याची गरज नाही, जेव्हा की स्वतः मालक आहेत. बाबा म्हणाले, हा आहे इतिहास भूगोल. परंतु पहिले पहिले तर उठता बसता हे बुद्धीत यायला हवे की आम्हाला बाबा शिकवतात, योग शिकवतात. आठवणींच्या यात्रेवर राहायचे आहे. आता नाटक पूर्ण होत आहे. आपण बिलकुल पतित बनलो आहे. कारण विकारात जातो. यामुळेच पापात्मा म्हटले जाते. सतयुगात पापात्मा नसतात. तिथे आहेत पुण्य आत्मे. ते आहे प्रारब्ध, ज्याच्यासाठी तुम्ही आत्ता पुरुषार्थ करत आहात.
तुमची आहे आठवणीची यात्रा, ज्याला भारताचा योग म्हणतात. परंतु अर्थ तर समजत नाहीत. योग अर्थात आठवण. बाबा म्हणतात, आठवणीनेच विकर्म विनाश होतात. परत हे शरीर सोडून घरी जाऊ. त्याला गोड घर म्हटले जाते. आत्मा म्हणते, आम्ही त्या शांतीधामचे रहिवासी आहोत. आम्ही तिथून निर्वस्त्र म्हणजेच अशरीरी आलो आहे. इथे भूमिका बजावण्यासाठी शरीर घेतले आहे. हे पण समजावले आहे, माया 5 विकारांना म्हटले जाते. ही 5 भूतं आहेत. कामविकाराचे भूत, क्रोधाचे भूत. क्रमांक 1 आहे देह अभिमानाचे भूत. बाबा समजवतात, सतयुगात हे विकार नसतात. त्याला निर्विकारी दुनिया म्हटले जाते. विकारी दुनियेला निर्विकारी बनवणे हे तर बाबांचे काम आहे. त्यांनाच सर्व शक्तिमान, ज्ञानाचा सागर, पतित पावन म्हटले जाते. यावेळी सर्व भ्रष्टाचाराने जन्म घेतात. सतयुगात निर्विकारी दुनिया आहे. बाबा म्हणतात, आता तुम्हाला विकारीपासून निर्विकारी बनायचे आहे. म्हणतात, याशिवाय मुले कशी जन्म घेतील? बाबा समजवतात, आता तुमचा हा अंतिम जन्म आहे. मृत्यूलोक संपणार आहे. परत यानंतर विकारी लोक असणार नाहीत. यामुळे बाबांची पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे. म्हणतात, बाबा, आम्ही तुमच्याकडून वारसा अवश्य घेऊ. ते खोटी शपथ घेतात. ईश्वर ज्याच्यासाठी शपथ घेतात त्यांना तर जाणत नाहीत. तो कधी कसा येतो, त्यांचे नाव, रूप, देश, काळ काय आहे काहीच जाणत नाहीत. बाबा येऊन स्वतःचा परिचय देतात. आता तुम्हाला परिचय मिळत आहे. दुनियेत कोणीच ईश्वराला जाणत नाहीत. बोलवतात, पूजा पण करतात, परंतु कर्तव्याला जाणत नाहीत. आता तुम्ही जाणतात, परमपिता परमात्मा आपला पिता, टीचर, सद्गुरू आहे. हा बाबांनी स्वतः परिचय दिला आहे की मी तुमचा पिता आहे. मी या शरीरात प्रवेश केला आहे. प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना होते. कोणाची? ब्राह्मणांची. परत तुम्ही ब्राह्मण शिकून देवता बनतात. मी येऊन तुम्हाला शूद्रपासून ब्राह्मण बनवतो. बाबा म्हणतात, मी येतोच कल्पाच्या संगमयुगावर. कल्प 5000 वर्षांचे आहे. हे सृष्टीचक्र तर फिरत राहते. मी येतो जुन्या दुनियेला नवीन बनवण्यासाठी, जुन्या धर्मांचा विनाश करण्यासाठी. परत मी आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतो. मुलांना शिकवतो. परत तुम्ही शिकून 21 जन्मांसाठी मनुष्यापासून देवता बनतात. देवता तर सूर्यवंशी, चंद्रवंशी, प्रजा सर्व काही आहे. बाकी पुरुषार्थ अनुसार उच्च पद मिळणार. आता जो जितका पुरुषार्थ करेल तोच कल्पकल्प चालेल. समजतात, कल्पकल्प असा पुरुषार्थ करतात, असेच पद जाऊन मिळवणार. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्हाला निराकार भगवान शिकवतो. त्यांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. आठवणीशिवाय विकर्म विनाश होऊ शकत नाही. बाबा म्हणाले की मनुष्यांना हे पण माहिती नाही की आपण किती जन्म घेतो. शास्त्रात कोणी 84 लाख जन्म असे लिहिले आहे. आता तुम्ही जाणतात 84 जन्म आहेत आणि हा शेवटचा जन्म आहे.
परत आपल्याला स्वर्गात जायचे आहे. पहिले मूल वतनमध्ये जाऊन मग स्वर्गात येणार आहे. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, बाबांशी जी पवित्र बनण्याची प्रतिज्ञा केली आहे त्याच्यावर पक्के राहायचे आहे. काम, क्रोध इत्यादी भूतांवर विजय अवश्य मिळवायचा आहे. सेकंड पॉईंट, चालता फिरता प्रत्येक कार्य करताना शिकवणाऱ्या बाबांची आठवण ठेवायची आहे. आता नाटक पूर्ण होत आहे, यामुळे या शेवटच्या जन्मात पवित्र जरूर बनायचे आहे. बाबांनी वरदान दिला, एक लगन, एक भरोसा, एक रस अवस्थेद्वारे सदा निर्विघ्न बनणारे निवारण स्वरूप भव. सदैव एक बाबांची लगन, बाबांच्या कर्तव्याच्या लगनमध्ये असे मगन राहा जसे की संसारात कोणतीही वस्तू व व्यक्ती आहे पण हा अनुभवच व्हायला नको. असे एक लगन, एक भरोसा, एक रस अवस्थेत राहणारी मुले सदैव निर्विघ्न बनून चढत्या कलेचा अनुभव करतात. ते कारणाला परिवर्तन करून निवारण रूप बनवतात. कारणाला बघून कमजोर बनत नाहीत, निवारण स्वरूप बनतात. स्लोगन आहे, अशरीरी बनणे बिनतारी वायरलेस सेट आहे आणि निर्विकारी म्हणजेच वाईसलेस बनणे बिनतारी सेटची सेटिंग आहे. अच्छा, ओम शांती.